नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी। उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडले नसल्याने डॉक्टर तानाजी सावंत यांची स्टेजवरून नाराजी। शिवसेनेचा एक मतदारसंघ कमी केल्यास शिवसैनिक सहन करणार नाही, डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिला इशारा। नजराणा स्टील कडवाकोटी मशीन परंडा, सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा। पत्ता बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, कुर्डवाडी रोड, परंडा। आता बातमी विस्ताराने। कोणाचीही भीडभाड न ठेवता सत्यासाठी रोखठोक बोलणारा नेता म्हणून डॉक्टर तानाजी सावंत यांची ओळख असून याची प्रचिती पुन्हा एकदा उस्मानाबाद धाराशिव येथील महायुतीच्या मंचावर शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी दिसून आली आहे। दिनांक 19 एप्रिल रोजी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा उमेदवारी अर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला। यावेळी झालेल्या जाहीर सभेत तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सोडला नसल्याने भर सभेत नाराजी व्यक्त करत अशाच पद्धतीने शिवसेनेचा एक मतदारसंघ कमी करत गेल्यास शिवसैनिक सहन करणार नाही, असा थेट इशारा अजित पवार यांच्या समोर दिला आहे। पहा काय म्हणाले डॉक्टर तानाजी सावंत। पण त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही, आज या ठिकाणी सांगतोय। हे लक्षात असलं पाहिजे, कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा या ठिकाणी 8 वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे, 1 वेळा राष्ट्रवादीने, 1 वेळा या ठिकाणी काँग्रेस झालेला आहे। हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय, पण या ठिकाणी अब की बार 400 पार आज विश्वनेता नरेंद्र भाई यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चनाताईला ह्या ठिकाणी लीड द्यायचा, एवढं तुम्हाला आव्हान करतो। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।